श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये, ज्याचं की नाव आहे रसिका ब्लॉग्स। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रकट दिनानिमित्त स्वामींचं पारायण कसं पूर्ण करायचं आहे आपल्याला। तर सगळ्यात पहिले आपण सगळ्यांना माहीतच आहे स्वामींची नित्यसेवा कशी करतो आपण। तर तरीही मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सुरुवातीला सांगणार आहे की सगळ्यात पहिले नित्यसेवा स्तोत्र याच्यामधून आपल्याला स्वामी स्तवन जे सगळ्यात प्रथम दिलेलं आहे ते आपल्याला पूर्णपणे वाचायचं आहे। आणि त्याच्यानंतरनं आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत याच्यामधून आपल्याला 3 अध्याय वाचायचे आहेत। पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय। पहिल्या दिवशी जर आपण 3 अध्याय पूर्ण केले तर दुसऱ्या दिवशी 4था अध्याय, 5वा अध्याय आणि 6वा अध्याय अशा प्रकारे आपल्याला हे 21 अध्याय पूर्ण करायचे आहेत। रोज 3-3 केले तरी चालेल। जर तुम्हाला वेळ नसेल तर एका दिवशी तुम्ही 5 अध्याय 6 अध्याय करू शकता, हे तुमच्यावरती आहे। जसं तुम्हाला टाईम मिळेल, जसा वेळ भेटेल तसं। जसं की आपण लेडीज आहोत तर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, लहान मुलं असतात घरामध्ये, प्रॉब्लेम्स असतात, मासिक पाळी असते, तर त्याच्यामुळे आपल्या वाचनामध्ये गॅप येतो। जसं की 3 दिवस गॅप पडतो, जसं की मासिक पाळीमध्ये। तर आपण आज जर 3 अध्याय वाचले तर आपण 2 दिवसांनी पुढचे 3 अध्याय वाचू शकतो। जसं की 21 अध्याय का वाचणे गरजेचं असतं, कारण की आपल्याला जी सेवा आपल्याला स्वामींसमोर आपल्याला जी सेवा आपल्याला करायची आहे ती सेवा आपण मनोभावी करायची, की ती सेवा स्वामीपर्यंत पोचली पाहिजे। आपल्याला जी दुःख आहेत, जे आपल्या मध्ये कष्ट आहेत, ते आपल्याला स्वामींना सांगायचं आहे। या सेवेतून आपल्याला स्वामीपर्यंत पोचायचं आहे। तर सेवा करताना कुठलाही मनामध्ये द्वेष, कोणाबद्दल राग असं काही मनात न ठेवता ही सेवा मनोभावी करायची आहे। आणि अध्याय वाचल्यानंतरनं आपली जी माळा आहे, जपमाला, ज्याच्यातने आपण बोलतो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ, असं हळूहळू श्री स्वामी समर्थ पूर्ण शब्द आपल्याला पूर्ण बोलायचा आहे। आणि पुढे आपल्याला 11 माळींचा हा जो पवित्र मंत्र आहे श्री स्वामी समर्थ असं बोलून हा पूर्णपणे कंप्लीट करायचा आहे। आणि त्याच्यानंतर ना आपली ही सेवा ही पूर्ण होते। जसं की आपल्या घरी भोजनाला आपण करतो, नैवेद्य करतो, हा स्वामीच्या चरणी आपण रोज दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण ग्रहण करतो। ह्या सर्व गोष्टी सर्वांना माहीतच आहे। तर इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते की जे काही तुम्ही बनवणार आहे, सकाळी बनवा किंवा संध्याकाळी बनवा किंवा रात्री बनवा, तुम्ही जे काही बनवत आहेत ते जेवण सगळ्यात पहिले स्वामींसमोर ठेवायचं आहे, नैवेद्य स्वामींना दाखवायचं आहे, नंतर आपण ग्रहण करायचं आहे। सकाळी दुपारी झोपताना उठताना नेहमी स्वामींचं नाव आपल्या तोंडात असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला स्वामींचे अनुभव लवकरात लवकर मिळतील। की स्वामी आपली सेवा, आपली मनापासून आपण जे स्वामींसाठी विचार आहेत आपल्या मनात ते स्वामींपर्यंत ह्या सेवेतून पोचवायचे आहेत। आणि प्रकट दिन म्हणजे स्वामींचा प्रकट दिन 31 मार्चला आहे। तर तुम्हाला माहीतच आहे प्रकट दिन दरवर्षी आपण साजरा करतो। तर प्रकट दिन आपल्याला कुठल्या सणापेक्षा कमी नाही, खूप मोठा दिवस आपण मानतो। तर ह्या दिवशी स्वामींसाठी आणि आपल्या स्वतःच्या वैवाहिक सुंदर अशा आयुष्यासाठी, सुंदर अशा जीवनासाठी तर आपण हा जो पारायण आहे हे पूर्णपणे आपल्याला हे पारायण चांगल्या प्रकारे करायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये आज 11 मार्च आहे, तर आज 11 मार्चला मी माझं पारायण सुरू करणार आहे। तर तुम्ही सर्वांनी पण माझ्या या पारायणामध्ये सहभागी व्हावे ही स्वामींचरणी प्रार्थना आहे। आणि तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊन आजपासून तुम्ही तुमचं हे पारायण माझ्यासोबत सुरू करा। तर आज आहे 11 मार्च ते 31 मार्च। मला जसं जमेल तसं मी एका दिवसाला 5 अध्याय किंवा एक दिवशी 6 अध्याय 7 अध्याय असे मी पूर्ण करते। कधी कधी मला जर टाईम नाहीच भेटला तर मी संध्याकाळी घेते करायला आणि संध्याकाळी ते अध्याय पूर्ण करते। पण अशा प्रकारे 21 अध्याय मी 2 ते 3 दिवसामध्ये कंप्लीट करते। कारण काय आहे ना, घरामध्ये लहान मुलं असल्यानंतर आपल्याला ती गोष्ट आपल्याला ते वाचताना गॅप पडला तर ते कॉन्सन्ट्रेशन पण कमी होतं आपलं आणि आपण कुठे होतो हे आपल्याला पटकन क्लिक होत नाही। सो आपण एका दिवशी ते पारायण पूर्ण करायचा प्रयत्न करा। आणि तुमच्या जे काही इच्छा आहेत त्या स्वामींचरणी पूर्ण व्हावेत हीच माझी स्वामींसमोर प्रार्थना। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।